श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी आनंद कदा संपवनीय सकल आपदा निवारिसी अंतरीच्या विषादा देऊन उत्साह कृपेने वक्ता आरंभी कथेशी. शंकर भट्ट पुढील प्रवासाचे निघता पोचले मुंताकल्लू ग्रामासी. विचारित वाट कुरवपुरीची ओढमनी श्रीपाद दर्शनाची. पावलो पावले श्रीपाद स्मरणाची. सोबत अखंड चाले साचे नाम नामी एक रूप. नामावाहन चैतन्यासी रूप प्रगटे भाव मोशीसी. परी गहन श्रीपाद कृपेची जाणे कोण तत्कृपे विना. चालले ते ज्या मार्गावरून व्यक्ती एक त्याच मार्गावरून. हाती ताडी पात्र घेऊन येत असे मागोमाग. ताडीचा उग्रवास सहवेना शंकर भटजीस. तेने वाढवून वेगास श्रीपाद स्मरणात चालले ते. तव तो वाढवून वेग आपुला शंकर भटा निकट पातला. म्हणे तो शंकर भटाला थांब रे थांब. येत असता मी निकट जाशी दूर तू पटपट. काय हे असे उचित प्रति उत्तरती ते आश्चर्याने. तू कोण कोठील धाम काय मज सवे काम. अट्टाहासे तो म्हणे नाम काम मम राहू दे. आधी तू कोठील कोण हे योग्य घे जाणून. कशासाठी यात्रे लागून चाललासी लगबगीने. बोलता त्याच्या मुखाचा उग्रवास येईल ताडीचा. बोले ते तरी वेदांत वाचा आश्चर्य शंकर भटा म्हणी. शंकर भटजी गोंधळले पाहून लोकांशी पाचारिले. त्याने जामावासी म्हटले मित्र हो ऐका जरा. ताडी विक्रेता मी या प्रांती जगतो या धर्मे निश्चिती. ताड कल्पवृक्ष मज प्रती होतो मी तयावरी. वाट पाहे हा माझी विनवी ताडी पिणे सवय माझी. दान ताडी ताजी नाही धन मज पासी. विनवी मजसी तो पुन्हा पुन्हा. आलो ताडी देण्या गुन्हा. काय माझा हा लोकांना घाबरल तसे. लागेल दोष ब्राह्मण तत्वाला. मनी सोडवेना आसक्तीला. येई यम ताडी दान धर्माला. आड लोक निंदा भये. हुकेल माझा दान धर्म खुंटेल माझे पुण्य कर्म. सांगा लोक हो यासी धर्म वर्म. पापापासून वाचवा मज. जमलेले लोक सारे गौड ताडी विकणारे. पाजविती ताडी बलात्कारे. शंकर भटासी ते धवा. ब्राह्मण कुळी जन्मून प्यालो ताडी म्हणून. खंत अत्यंत मनातून करीता ती शंकर भट. ब्रह्मतत्व मम नष्ट झाले कै देखणे श्रीपाद कमले. जळो नशीब कर्म खुळे श्रीपादा कै भट तुझी. एवं तुटे अहंतेचा आधार. पाय कापती थरथर मुखी असह्य वास फार. परी श्रीपाद स्मरण भटजी मी मनी. चालले मार्गी तो तपोभूमीस. देखिता वाटे लाज मनास. ऐकती ते हाकेस आश्रमाती तसेवकाची. शंकर भट्टा रे थांब रे आश्रमी तुझा आणण्या त्वरे. आज्ञा दत्तानंद स्वामीची रे. सेवक नाही शंकर भट्टा. भटजी चकित पाहून दैवी लीला करुणा भरित. स्वामी नेत्राला पाहत वदती तयाला. धन्य भाग्य शंकर भटा. चला करून स्नान घ्या मधुर फळे खाऊन. तुम्ही तो श्रीपाद भक्त भाग्यवान. भ्रम असा कायसा. श्री दत्ताचे अवतार श्रीपाद वल्लभ करुणा कर. कृपा दृष्टी तयांची तुझवर. पाजविले अमृत स्वहस्ते. वाटे तुझ गोड ताडी विक्रेता. परी जो सगुण निर्गुण त्याही वर्ता. अगाध तयाची भक्त वत्सलता. पाजी अमृत बलात्कारे. तू त्या ताडी समजसी नको रे बोलू भ्रमासी. अरे तो साक्षात ऋषिकेशी आला अनुग्रह करण्यासी. ऐकोनी हे भटजी आठविती तो दाटे चैतन्य भरती चित्ती. सुख संवेदन लहरी उसळती अंतरी शक्ती सागराच्या. विराला क्षुद्र अहंकार लहरे हृदयी चिदानंद सागर. वाटे स्वप्नवत चराचर खुंटली काळगती. दीर्घ समाधी जाणो न ती. मंगल जल स्वामी प्रोक्षिती. स्वहस्ते दिव्य भस्म लेपिती. भाळी शंकर भटजीच्या. भटजी किंचित नाराजीने प्रकृती अधीनत्व त्यागुने. वाटे ऋतते स्थूलत्वाने येती जागृती. स्वामी वदती पूर्वजन्मी तू गोड. तुझ ताडीची अति आवड. राहिली ती इच्छा वाढ. गंडांतरे बहुया जन्मी. परी श्री कृपे त्यांचा निरास.
त्यांचा तुझा अनुग्रह खास श्री गुरु महिमा वर्णनास थकून वेद मौनावले जाणून औचित्य सत्संगात भटजी विचारती स्वामीस ऐकती श्रीपाद भविष्यास स्वसुखे सांगती ऐकती श्रीपाद भविष्यास स्वमुखे सांगती पुढील मम अवतार नामे नरसी सरस्वती यतीवर महाराष्ट्र देशी साचार कारंज नामे नगरात गर्भितार्थ त्या लीलांचा संधे अवतार कार्याचा सांगा मज रहस्याचा करा उलगडा कृपेने सांगती स्वामी कृपेने गुरुलीला अगाध जाणे परम गहन श्री गुरुवचने तत्व कृपेने सांगो किंचित श्री गुरु परमेश्वर अनुग्रह शक्ती भक्त वात्सल्यस्तवती नराकृतीत करिता त्यांची अनन्य भक्ती उदरी तो शरणागता आदी संकल्प तो शक्तिमान सर्वज्ञ तो सदा संपूर्ण सांभाळे निज भक्त पूर्ण स्वधर्म जे राहटती सवी सद्भाव जयाचा जो निष्ठावंत भावाचा घोषमुखी दत्त नामाचा संतुष्टतेने श्री गुरु भक्तास केलेले आज्ञेत सहज सोप्या शब्दात सर्व कल्याण निश्चित परमपंगल श्री गुरु वचन सत्ययज्ञ जलअन्न असे वेगळे संबोधन परी ते आत्मसत्य जान कथिले कर्मकांडा माझी जे असे त्रिपुटी परते जप्ती मात्र आहे ते असे निज रूप ते गुरु कृपे बोधतायाचा गुरु प्रवाह प्रबोधिनीचा तेने मार्ग स्वप्रशस्तीचा यज्ञ प्रतीक अंतर्यागाचा जेथे साधे पर होई यज्ञात संघटन आणि मुख्य समर्पण मिळे गोधन अश्वधन जान यांचे गुणार्थ गोधन म्हणजे तेज संपदा अश्व म्हणजे शक्ती संपदा निवारण्या सकल आपदा उदार श्रुती माऊली होता अनाधिकार्यास ज्ञान तेने विनाश संपूर्ण म्हणून वेदवचन गहन अत्यंत गुप्त योग्य ते स्तव औदुंबराच्या खांबातून प्रगटती नरसे आपण हिरण्यकश्यपू वधून रक्षिले भक्त प्रल्हादा दिले राज्य तयासी झाली तरू तळे अदृश्यसी प्रल्हाद पूजी त्या खांबासी झाला हरित वृक्ष तो प्रल्हादास तेथ श्री दर्शन देती ते आत्मबोध ज्ञान सूक्ष्म रूपे नित्य राहून स्वीकारिती अर्चना त्यास्तव नाम नरसे सरस्वती श्री दत्त साक्षात मनुष्यकृती भक्त तरवया निश्चिती वचनानुसार प्रगटतील स्वामी दत्तानंद सांगती आदरे श्रवण भटजी करती तेने अधिकची आवडी चित्ती कथामृते भक्तांच्या विनवती ते सलगीने स्वामी श्रीपाद कथा श्रवणे एवं दिव्य लीला दर्शने करा तृप्त दिनाशी जाणून रसिक भाविक श्रोता खुले अधिकची वक्ता बहरे वक्तृत्वा चित्ता उन्मेषानंद हरिकथेने म्हणती दत्तानंद ऐकानुभव तो तरे बोल मम ठाव स्पष्टता नसे उपाय वाव होई अनामिक आजार थट्टा माझी करती मुले वृद्धत्व लक्षणे आजारामुळे अतिपीडित मी त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीजन 6 वर्षाचा बालमूर्ती दर्शन मात्रे क्लेशनूर्ती अनंत अंतरी सहजानंद स्फूर्ती भक्तवत्सल साकारले यज्ञास्तव जमविलेले घृत होते ठेवले ग्रस्ताचे घरात परी तो लोभे लपवित थोडे देई यज्ञ काजा तेने हवन प्रसंगी उणीव तुपाची येताना सोय पर्यायाची बाका प्रसंगातून तारण्याची प्रार्थना करती श्रीपादांना मनोमन प्रार्थना बापन्नाऱ्याची जाणून श्रीपाद वदती चोरांची योजना मम धनापहाराची सफलता न तयासी शनिदेवाने राहावे न त्या घरी योग्य वेळी दंडावे परोपरी धीर न सोडावा तरी बोलवा तया ग्रस्ता देईल गंगामाई उसने घृत परत करावे श्रेष्ठीने धर्म कार्य हे श्रीपादाज्ञेने होती निर्विघ्न सर्वदा लिहून आज्ञा ताडपत्रावर ग्रस्त जाती पादगया तीर्थावर घेऊन तीर्थजल घडाभर समर्पिती आज्ञापत्र तीर्थजल आणविले वेदमंत्र घोषात होई ते तूप साक्षात त्या घृते पूर्णाहुती होत सर्वांचे आनंद पूर्णतेने उसने श्रेष्ठी फेडिती ते नेता घृत समर्पणाते होई रूपांतर जलात ते पाहती चमत्कार अवघे जन काकुळतीने श्रीपादांसी पिता सांगे मम दुस्थितीशी तव ते वदती धीरासी धरा रोग टळेल हा जाईल हा तो त्रेपणा आणि अकाली वृद्धपणा
होईल हा शहाणा घर एक जळणार. मुहूर्त त्याच्या काढावया बोलवा लोभी ग्रस्ता. लीला प्रभूंच्या नाकलनिया येई तो वृद्धग्रस्ता. आजोबा मुहूर्त शास्त्री पारंगत घर विनाशार्थ. मुहूर्त सांगा त्वरे साक्षात अग्निदेव भुकेला. ऐकूनी हे श्रीपाद वचन आणून उसने अवसान. मुहूर्त भूमी पूजन ग्रह निर्माण नसे ग्रह दहा हार्थ म्हणे. तव श्रीपाद वदती रोषाने मुहूर्त जर चोरी करणे तरी का ना ग्रह दहा करणे. अग्निदेव अति भुकेला. चोरिले घृत धूर्ताने त्यास्तव भुकेले. अग्नीने जाळीले घर तो आनंदाने. मारी तसे उड्या आता. ऐकोनी ते कठोर वचन झाला ग्रस्त म्लान वदन. जळाले त्याचे सदन शिक्षा थोर पावला. ग्रस्त तो श्रीपादाज्ञेने देई भस्म घराचे त्वरेने. मज आज्ञापिती भस्म पिण्याने व्याधी तव हरेल. जलांतुनी ते 3 दिवस भस्म पिता श्रीपाद आज्ञेस. तो तरेपणा जाई वृद्धत्व खास. लीला गहन तयांची ही ठेवून मम मस्तकी दिव्य हस्त. प्रभू कृपेने करीती शक्तिपात. देऊनी मान मज कृत्य केले तयांनी तात्काळ. दत्तानंद नामे तू प्रसिद्ध हो मत कृपे पूर्ण सिद्ध. धर्म बोधे करी जन बुद्ध ग्रहस्थाश्रम स्वीकारुनी. गत जन्मी या ग्रहस्था करीत होता वाणिज्य बर्वे. येता वैषम्य तेथ द्वेष भावे. नाशार्थ टपले एकमेका. बोलावून यांसी दंबाने खिरीतून खाऊ घालता विषाने. मरे तो परी त्याने परस्पर केला तव घात. जाळविले घर तव साचे जळे त्या माझी पत्नीने. मरण पाहता अति शोकाचे धक्क्याने मरसी तूही. विषप्रयोगास्तव पूर्वजन्मीच्या तावडीत तू विचित्र व्याधीच्या जन्मी या त्याचे घर अग्नीच्या सापडले मुखात. लिहिले नेमी तुम्हा दोघांना सोडविले कर्मबंधांना. सांगितले नरसिंहवर्मांना घर देण्या ब्राह्मणांसी. ऐशी श्रीपाद कृपा वचने बुद्धी हो संपन्न ज्ञान पदे धने. हृदयी शांती समाधाने वसती केली निरंतर. एवं श्रीपाद कृपे तुटले बंध जडल्या तयांच्या नामाचा छंद. राहू तत्कृपे सदा धुंद परमानंदे मस्त सदा. भावे पटिता हा अध्याय टळती सारे व्यत्यय. उत्साह वृद्धीने अभय लाभे श्रीपाद कृपे. इति श्रीपाद चरित्रामृत शंकरभट संमत ग्रंथ. श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 87. अध्याय 19 संपूर्ण.